सकाळची सुरुवात एकदम आयुर्वेदिक मोडमध्ये केली. शिकेकाई, रिठा, आवळा छान मस्त गरम पाण्यात मिक्स करून घेतलं. खरं सांगू, हे मिक्सर तयार करताना असं वाटत होतं की स्वतःचा हेअर केअर ब्रँड सुरू करावा. पण मग आठवतं, माझ्याकडे आधीच 2 फुल टाइम क्लायंट्स आहेत, स्मिरा आणि सृजन. हा नॅचरल शॅम्पू तयार करणं म्हणजे पेशन्स टेस्टच. पण एकदा वापरलं की फरक पडेल असं नाही, त्याला रेग्युलर वापरणं गरजेचं असतं. हेअर वॉश करून थेट किचनमध्ये एंट्री मारली. स्वयंपाक, जेवण सगळं आटोपलं आणि दुपारी माझं पार्सल आलं. आमच्या दोघांचे मोबाईलचे कव्हर्स आले. पण एक्साइटमेंट कोणाची जास्त? चुकीचं ओळखलं. माझ्यापेक्षा अहोंनाच जास्त एक्साइटमेंट होती. नवं कव्हर म्हणजे फोन घेतल्यासारखं वाटतं, फक्त EMI नसतात एवढंच. दुपारी थोडं काम होतं म्हणून बाहेर गेले. हवामान परफेक्ट होतं आणि मीही रेअर परफेक्ट टायमिंगने घरातून बाहेर पडले. कधी कधी असं वाटतं, माझं बाहेर जाणं म्हणजे घराला माझ्यापासून मिळणारा छोटासा ब्रेकच असतो. रात्री जेवणाचा मात्र मस्त प्लॅन होता. सर्वांचं फेवरेट इडली सांबर. आणि स्मिरा औषध घ्यायला इतकी शांत असते, तिचा बिलकुल काही त्रास नाही. ही मुलगी ना, मला कधी कधी तिचा डाऊट येतो, ही खरंच 2 वर्षाची आहे का? बाकी गोष्टीत उड्या मारते, पण औषध घेण्यासाठी एकदम शांत. जेवण करून सगळे कामं आटपून घेतले आणि मग जमेल तेवढी ग्रॉसरी जागेवर ठेवली. बाकी उद्याच्या नशिबावर सोडली, कारण आज एनर्जी सेव्हिंग मोड अर्ली ऑन. कधी कधी असं वाटतं, घर आवरणं हा एक परफॉर्मन्स नाही, एक इन्फिनिटी लूप आहे. पण चालायचंच. काही लोकांना ग्रॉसरी सेट करणं म्हणजे बोरिंग वाटतं, पण माझ्यासाठी ते अगदी उलट आहे. हे सगळं भरताना माझं डोकं उलट शांत होतं. गहू, तांदूळ, साखर, खोबरं, शेंगदाणे, तेल, मीठ हे सगळं वस्तू एक एक भरताना ना, इतकं सॅटिस्फॅक्शन येतं की असं वाटतं जणू सगळं आपल्या कंट्रोलमध्ये परत आपण आणत आहोत. काजू, बदाम, मनुका, मखाना, सनफ्लॉवर सीड्स ह्या सगळ्या छोट्या छोट्या हेल्दी मंडळी यांच्यासाठी मात्र मी छोट्या छोट्या काचेच्या बॉटल्स ठेवल्या आहेत, जेणेकरून त्या ट्रान्सपरंट असल्यामुळे मुलांना दिसलं की ते खायला मागतात. म्हणजे मी त्यांना खायला द्यायचे विसरून जरी गेले तरी त्यांना त्या ट्रान्सपरंट बॉटलमध्ये दिसल्यामुळे ते मागून घेतात आणि खाऊन घेतात. त्याचबरोबर जिरे, मोहरी, धणे हे सुद्धा जर नीट भरलेले नसतील ना, तर किचनची व्हाईबच बिघडते. म्हणून रिफिल कंपल्सरी. आणि त्या बॉटल तर मी किचनमध्ये समोरच ठेवते. आणि गहू, तांदूळ, डाळी ह्या सगळ्या मेजर गोष्टी वाटतात. त्या भरल्यानंतर तर खूप असं मोठं काम हाताबाहेर झाल्यासारखं वाटत असतं. चला असो, तुमचं आजचं चेकलिस्टमधले किती आयटम्स टिक झाले कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कधी कधी दुसऱ्याचं पाहून आपल्यालाही मोटिवेशन मिळत असतं. तर मोटिवेट झाला असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या अशाच व्लॉगमध्ये. टिल देन, टेक केअर अँड बाय बाय.